होऊ शकतं खरं म्हणजे आता खरी शिवसेना कोण, खरी राष्ट्रवादी कोण हे जनतेला जरी विचारलं तरी जनता सांगू शकते, म्हणजे सर्वसामान्य माणूस सांगू शकतो. ही वस्तुस्थिती आहे. आता याच्यात फक्त तो सुप्रीम कोर्टाने निर्णय देणं एवढंच अपेक्षित आहे. हे काँग्रेसला धोका देणार आहेत आणि याची भीती काँग्रेसला असल्यामुळेच काँग्रेस 288 जागांवर तयारी करते. असं नाही आहे. आम्ही एकत्र आहोत, महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणार आहोत. आम्ही कोणी कोणाला धोका देणार नाही, काही नाही. एक विचारानं ही निवडणूक करणार आहोत आणि महाविकास आघाडी जिंकणार आहे. मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होणार आहे. काँग्रेसला लागलेली लॉटरी आहे, एक वरून काय 14 जागा आल्यात. नाही तर आता तशा त्यांना 14 साली आणि 19ला लागल्यात. म्हणजे जर भारतीय जनता पक्षाला अनेकाला लॉटऱ्या लागल्या त्यावेळेस. खरं आहे. हे मात्र आता काँग्रेसच्या विचारावर किंवा आमच्या इंडिया अलायन्सच्या विचाराशी लोक निगडीत झाल्यानं हे यश मिळालेलं आहे. त्याचे जे नेते आहे एकत्र एका ठिकाणी येत नाही, विशेष करून खडसे पण देखील काँग्रेसला कधी भेटलेले नाही आहे. ठीक आहे, येथील आता सर्व विधानसभा मात्र एकत्रच लढतील. 3 पक्ष आहे शेवटी, 3 वेगळे थोडे विचार किंवा माणसं असल्यामुळंच 3 आहे ना, नाही तर एकच झाले असते. फक्त निवडणुकीकरता मात्र सर्व एकत्र येतील, एकत्र आम्ही निवडणूक लढू. एकत्र येईल असं वाटतं आपल्याला? खडसाहेब अलीकडे काही वेगळंच विचार चाललेला दिसतोय, म्हणजे मी वाचतोय त्या पद्धतीनं. आपण त्यांना विचारू शकता कधी उतरल्यानंतर इथे. तेव्हा आता कारणाला काही अर्थ नाही. लोकांनी जनमानसच असं होतं की जे महाविकास आघाडीबरोबर होतं, इंडिया आघाडीबरोबर सुद्धा होतं, इंडिया अलायन्सबरोबर सुद्धा होतं आणि लोकसभेची निवडणूक होती. विषय वेगळे होते. जनता ही इंडिया आघाडीबरोबर होती, महाविकास आघाडीबरोबर होती. तिने तो निर्णय दिलेला आहे. आता तुम्ही काही कारणं सांगितले तरी ते काय आता लोकांना पटणार नाही. आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण पाहिलं तर आत्ताची सध्या असलेली महायुती, बनलेलं सरकार आणि ज्या पद्धतीनं ते बनलं, ज्या पद्धतीनं कारभार ते करतं आहे, या बाबतीत तर पूर्ण नाराजी जनतेमध्ये आहे. जो निर्णय झाला लोकसभेला त्यापेक्षाही खूप चांगलं यश, त्यापेक्षाही खूप चांगलं यश हे आम्हाला महाविकास आघाडीला राहणार आहे. कुणबीचे दाखले मिळावेत आणि सगळे सोयऱ्यांची नोंद किंवा अंमलबजावणी व्हावी. नाही ठीक आहे, याच्यामध्ये स्वतः मंत्रिमंडळात लक्ष घालून आहेत सर्वजण. अपेक्षा आहे का हा प्रश्न सुटला पाहिजे. मराठा आरक्षण युवकांना मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.